कार विद्या प्रतिष्ठान अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल चिंचोळी त्याच्या सायकल वाटपाच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत. मी 2 भाषांमध्ये माझं भाषण करणार आहे. इंदापूर आणि बारामतीमध्ये आहोत म्हणून अर्ध भाषण मी मराठीत करणार आहे, जी माझी मातृभाषा आहे आणि ज्या भाषेत माझं शिक्षण झालं आणि नवीन पिढी आज इथे उपस्थित आहे म्हणून त्यांच्यासाठी इंग्रजी माझं चांगलं आहे का नाही याचे मार्क तुम्ही मला नंतर द्या, म्हणून मी अर्ध भाषण इंग्रजीत आणि अर्ध भाषण मराठीत करणार आहे. मला मनापासून आनंद वाटतोय की विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक छोटंसं रोपटं आदरणीय पवार साहेबांनी 50 वर्षापूर्वी बारामतीत लावलं आणि विद्या प्रतिष्ठानची स्थापना चांगलं शिक्षण द्यावं म्हणून पवार साहेबांनी त्या काळात ते सुरू केलं आणि एक मोठी टीम, त्याच्यामध्ये गुजर सर होते, त्यांची कन्या आज आपल्याबरोबर इथे आहे. अनेक महाराष्ट्र बारामतीतली असंख्य कुटुंब आहेत, डॉक्टर शहांचं कुटुंब असेल, अनेक कुटुंब अशी आहेत ज्यांचं खूप मोठं योगदान ही संस्था स्थापन करण्यात आलं. ही संस्था आदरणीय पवार साहेबांनी का स्थापन केली? त्यांची इच्छा होती की समता कशातून येते, ते समता फक्त चांगल्या दर्जाच्या शिक्षणातून येते. मी तुम्हाला माझ्यासाठी एक आदर्श असणारं शिक्षणातली 2 महत्त्वाची उदाहरणं आहेत माझ्यासाठी. एक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. मी तुम्ही विचार करून सांगा मला की जर महात्मा ज्योतिबा फुलेंची दूरदृष्टीमुळे सावित्रीबाई आज शिकल्या आणि त्याच्यामुळे सावित्रीबाई शिकल्या म्हणून माझ्यासारखी मुलगी आज इथे उभं राहून भाषण करू शकते, ह्याचं संपूर्ण श्रेय ही महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना जातं. त्या काळात त्यांनी संघर्ष केला नसता तर कदाचित आपल्याला आजही शिक्षण मिळालं नसतं, कोणी पाहिलंय. त्याच्यामुळे त्या दाम्पत्याचं जे योगदान आहे हे भारतात कुठलीही लेख ही विसरणार नाही आणि शिक्षणाचं महत्त्व त्या दाम्पत्याने म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी त्यांचं जे योगदान आहे हे सातत्याने पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे. कारण काय फार मोठे आणि थोर लोक या महाराष्ट्रात आणि भारतात होऊन गेले आणि ती क्रांती, शिक्षण म्हणजे ती क्रांती होती त्या काळातली. खूप संघर्ष महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी केला. त्या काळामध्ये तुम्ही विचार करा की त्या शाळेत जात होत्या तेव्हा लोक शेण त्यांच्या अंगावर फेकत होती, पण ती माऊली लढत होती, जात होती, कारण का तिच्या मागे खंबीरपणे महात्मा ज्योतिबा फुले उभे राहिले. ही खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. इट वॉज अ टर्निंग पॉइंट होता आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला तो. आज घरात लेक शिकली नाही तर लोक म्हणतात अगो बाई शिकली नाही मुलगी, म्हणजे उलट झालंय आता की शिकली नाही तर लोक म्हणतात आश्चर्य आहे. त्यामुळे खूप मोठी क्रांती त्यांनी घडवली, त्याबद्दल मी त्यांच्या समोर या कार्यक्रमाच्या माध्यमातून नतमस्तक होते, आभार मानते. आणि दुसरे असेच आपल्या आयुष्यात खूप मोठी क्रांती घडवली ती म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांचे आई वडील इंग्लिश मीडियमात शिकलेले नव्हते, ते शिकलेलेच नव्हते. तरी बाबासाहेबांचं मी संस्थेलाही विनंती करेन की आपण अनेक कार्यक्रम घेत असाल तर कधीतरी ह्या मुलांना बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल, त्यांच्या शिक्षणाबद्दल आणि त्यांनी केलेली क्रांती आणि त्यांचं इंग्रजीवरचं प्रभुत्व, ज्या कुटुंबामध्ये शिक्षणच नव्हतं त्या कुटुंबामध्ये इंग्रजी माध्यमातून जाऊन शिकून फक्त भारतात नाही परदेशात मोठ्या संस्था, प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी, कोलंबिया युनिव्हर्सिटी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, अशा अप्रतिम ज्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं. माझं इंग्रजी बरं आहे कारण का माझं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं. पार्लमेंटमधला माझा परफॉर्मन्स तुम्ही पाहिला आहे, त्याच्यामुळे जरी मी विरोधातली असले तरी भारतीय जनता पक्षाची सत्ता असली तरी 2 वेळा युनायटेड नेशन्सला भारताच्या वतीने मला जायची संधी मिळाली आणि तिथे जेव्हा मी भाषण करत होते आणि तेव्हा जेव्हा परदेशात लोक जातो आम्ही, आम्हाला भेटतात लोक. एकतर मी जेव्हा परदेशी जाते, अमेरिकेला गेले, मी नेहमी साडी नेसते. साडी नेसताना अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये लोक थांबून विचारायचे आय यू फ्रॉम इंडिया, म्हणले हो मी इंडियाचीच आहे. म्हणले फार सुंदर साडी आणि अप्रतिम
जरा हात लावू का? म्हटलं लाव बाबा साधे. ते पदराला ती बाई येऊन असं हात लावे जणू काय काय आपलं घातलेत मी. मला इतका अभिमान वाटतो की जीन घालून न्यूयॉर्कमध्ये मी अनेक वेळा फिरले. कोणी बघत पण नाही, धक्का मारून पुढे जातच. कारण का न्यूयॉर्कमध्ये सगळे घाईत असतात. पण साडी नेसून न्यूयॉर्कमध्ये चाललं की असं वाटतं आता बास, आता कशाला साडी, अरे एवढं थांबत, म्हणजे 10 मिनिटाचा रस्त्याला 1 तास लागतो. कारण का तिथे प्रत्येक न्यूयॉर्कर थांबवतो आणि म्हणतो, ओ माय गॉड इंडिया. येस सर, इंडिया. त्यामुळे मेरा भारत महान. त्यामुळे आपली साडीची ही संस्कृती आहे आणि तिथे गेल्यानंतर एक भारताची वेगळी ओळख आपल्या कपड्यांमुळे होते. ह्याचा सार्थ अभिमान मला दरवेळी परदेशी गेल्यावर होतो. आता 3-4 वर्षात जायला काही वेळ मिळाला नाही, कामच इतकी वाढली आहेत, जबाबदाऱ्या बदलल्या आहेत, त्याच्यामुळे परदेशी जाणं फार कमी होतं. पण तरी मोबाईल आणि कम्प्युटरच्या माध्यमातून जगात काय चाललंय याची माहिती मी सातत्याने ठेवत असते. तंत्रज्ञानाचा उपयोग मी सातत्याने करते, कारण जगात जे बदल होत असतात त्याच्यावर आपल्याला बदलावं लागतं. कारण का मी लोकप्रतिनिधी आहे. मी जशी शेतकऱ्यांची लोकप्रतिनिधी आहे तशी हिंजवडीच्या इंजिनियरचीही मी लोकप्रतिनिधी आहे. दोघांचेही प्रश्न मला आले पाहिजेत आणि ते मांडले पाहिजेत. आणि त्याच्यामुळे मला परदेशात जेव्हा मी जाते तेव्हा लोक थांबून विचारतात, आम्हाला भारताच्या 2 सुपुत्रांबद्दल माहिती पाहिजे. तर मी त्यांना विचारते, कुठले 2 सुपुत्र? तर ते म्हणले, एक म्हणजे महात्मा गांधी आणि दुसरं म्हणजे BR आंबेडकर. गली गली में, तुम्हाला जेवढी कदाचित आणि मला माहिती नसेल तेवढी भारताच्या बाहेरही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींबद्दल प्रेम, आस्था आहे. मला अभिमान वाटतो. म्हणून मी नेहमी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये छत्रपतींचं नाव, शाहू फुले आंबेडकरांचं नाव, यशवंतराव चव्हाणांचं नाव का घेते? कारण का शून्यातून या सगळ्यांनी क्रांती घडवली. आपल्या आयुष्यात जे जे आज बदल झालेत ते या महापुरुषांमुळे झालेले. त्यांच्या समोर नतमस्तक होऊनच आम्ही काम करतो. आणि ते फक्त भाषणामध्ये नाही, कृतीमधूनही दिसलं पाहिजे. नुसतं भाषण करून उपयोग नाही, की कृतीमधून त्यांनी दिलेले संस्कार आपण केले पाहिजे. आणि त्याच्यामुळे एक अप्रतिम वास्तू इथे आज विद्या प्रतिष्ठानची सगळी टीम यांच्या प्रयत्नातून झालेत. ही माझ्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण का अनेक वर्ष विद्या प्रतिष्ठानची ट्रस्टी म्हणून मलाही काम करायची संधी मिळाली. अनेक संस्था, शाळा ह्याच्यात आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतो. पण हे सगळं काम करत असताना एका गोष्टीचं मी सातत्याने भान ठेवत असते की शिक्षण बदलत चाललंय. माझी शिक्षकांनाही विनंती राहील की तुमच्या समोर सगळ्यात मोठं चॅलेंज आज आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. मी काल दौंडमध्ये होते. दौंडमध्ये फार इथून जवळच केडगावच्या इथे एक अप्रतिम शाळा आहे, त्याला गुरुकुल नाव आहे, रॅन्चोचा गुरुकुल. 3 इडियट्स पिक्चर पाहिलाय काय कोणी? 3 इडियट्स तुम्ही पण पाहिलाय? वा वा. त्याच्यात रॅन्चो होता की नाही? त्या रॅन्चोच्या नावाने गुरुकुल रॅन्चो म्हणून एक शाळा आहे. माझी प्रिन्सिपलांना विनंती राहील किंवा शिक्षकांनाही विनंती राहील की तुम्ही एक स्टडी टूर म्हणून त्या रॅन्चोच्या गुरुकुलमध्ये जाऊन या. तिथे 4थीतली आणि 7वीतली मुलं तंत्रज्ञानाचा आणि इनोव्हेशनचा इतका इंटरेस्टिंग गोष्टी करतात. म्हणजे काल त्यांनी मला 4-5 गोष्टी ज्या दाखवल्या ज्याच्यात सायंटिफिक इनोव्हेशन त्यांनी केलेलं आहे, रोबोटिक्स शिकवतात. त्यामुळे मग ही संस्था आणि कन्व्हर्जन इज अबाउट एज्युकेशन, इज अबाउट कन्व्हर्जन. सगळ्या शाळा चांगल्याच असतात, तो चांगल्या शिक्षणासाठी वाटेल. पण आज ताई उपेत, आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सगळ्यात पुढचं तंत्रज्ञान आहे, बरोबर की नाही पवार सर? सगळ्यात जास्त त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सुरुवातीपासून लॅब तयार होईस्तोवर सगळ्यात जास्ती कोण गेलंय तिथे त्या लॅबमध्ये विचारा. त्या माणसाचं नाव शरद पवार, जो 83 वर्षाचा आहे. पण म्हणजे लॅब आणि त्याच्या मागोमाग त्यांचे धाकटे भाऊ प्रताप पवार किती वर्षाचे आहेत? 78. म्हणजे आम्हाला दमवतात ते टेक्नॉलॉजीमध्ये. ऍक्च्युली आम्हाला कारण का त्यांना एक आहे, त्यांना प्रश्न विचारायची लाज वाटत नाही आणि त्यांना नवीन शिकण्याची उत्सुकता असते. आता तुम्ही म्हणाल 83 वर्षाच्या माणसाला काय करायचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स? अरे उसको बहुत इंटरेस्ट आहे उसमें. ते आता विचारतात, मग आता शिक्षणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची काय बदल होणार? शेतीमध्ये काय बदल होणार? तुमच्या आणि माझ्या आयुष्यात काय बदल होणार? सगळ्यात मोठा बदल इथे कुणाच्या आयुष्यात होणार आहे माहिती आहे का? शिक्षकाच्या. याचं कारण असं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी टेक ओव्हर जर केलं तर शिक्षकाला वर्गात रोलच राहणार नाही.
पण माझं मत शिक्षकांबद्दल थोडंसं वेगळं आहे. माझं म्हणणं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा माणसाला कधीच वेगळं करू शकत नाही. याचं कारण असं की तो रोबॉट आहे. शेवटी रोबॉटला इमोशन्स नसतात. कितीही इमोशन माणूस असेल तर लाइफ और दुनिया ये दिल से चलता है. सब दिमाग से नहीं हो सकता, दिल से भी कुछ चीजें करनी पड़ती है. माणसाच्या आयुष्यात यशात आणि सगळ्यात जास्त दुःखात माणसंच लागतात. त्याच्यात रोबॉट नाही करू शकत काही. त्याच्यामुळे एखाद्या संस्थेमध्ये कितीही रोबॉटिक्स आला तरी शिक्षकच केंद्रबिंदू असला पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे. कारण एखादं मूल इमॅजिन समोर रोबॉट चालवते, त्या रोबॉटचं लक्षच नाही माझ्याकडे, तो शिकवतोय शिकवतोय शिकवतोय. एखादं मूल विचार करा तुम्ही, वर्गामध्ये त्या जरा असं दुःखी दिसलं तर पहिली टीचर विचारते की नाही, वाय आर यू लुकिंग लाईक दिस, वाय आर यू सॅड टुडे, वाय आर यू हॅपी टुडे, इट इज माय बर्थडे मॅम. तो काय रोबॉटला जाऊन सांगू शकत नाही इट्स माय बर्थडे मॅम. किंवा घरामध्ये काहीतरी झालं तर तो मॅमला येऊन सांगतो ना, तो मुलगा किंवा मुलगी, की मॅम आय एम फीलिंग व्हेरी सॅड टुडे, माय मदर इज नॉट फीलिंग वेल. छोट्या छोट्या गोष्टी असतात. पण हा जो ह्यूमन कोशंट आहे ना, ज्याला EQ म्हणतात, लाइफ सब IQ से नहीं चलता, EQ से भी चलता है. लीडरशिप हॅज टू हॅव EQ अँड IQ 50-50%. आणि लीडरशिप म्हणजे नुसतं इलेक्शन लढणे नाही. ह्या पण लीडर आहेत, ह्या पण लीडर आहेत आणि तुम्ही पण लीडर आहात. आता तुम्ही विचारा, आम्ही घरीच असतो, आम्ही काय लीडरशिप करतो. तुम्ही होम मेकर जा. मी कुठल्याही मुलाला कधी म्हणत नाही, मी म्हणते आई काय करते, आई घरीच असते. नो 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 नो, माझी आई ही होम मेकर आहे. तिलाही कदाचित उद्या इलेक्शन लढायचं असेल, तिलाही कदाचित शाळेत जायचं असेल, तिलाही कदाचित टीचर व्हायचं असेल, पण तिला ती संधी नाही मिळाली. खूप मोठा त्याग त्या आईने केलेला आहे आणि तो कुणासाठी केला तर मुलांसाठी केला. त्याच्यामुळे सगळ्या होममेकर आई ज्या आहेत ना, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. खऱ्या मोठा त्याग त्या होममेकर्सनी केला. आणि आज नंतर कधीही म्हणायचं नाही की माझी आई घरीच असते. नो नो नो. आमचं घर का चालतं, माझे वडील आजपर्यंत माझ्या कुठल्याही ओपन डेला आले, कधीतरी एखाद्या वेळेस आले असतील ना, स्पोर्ट्स डे लायचे, कशाला नाही यायचे. कधीतरी त्यांना वेळ मिळाला तर इज अ व्हेरी गुड फादर, बाय द वे, आजही. अँड इज अ इवन बेटर ग्रँडफादर. माझ्या मुलांचे मार्क कधीतरी मला माहिती नसतात, पण माझ्या वडिलांना माहिती असतात. माझी मुलीचं विमान कुठे किती वाजता लँड होतं त्यांना माहिती असतं. दुनिया देश चालवतात एकीकडे, पण ही एंगेजमेंट त्यांनी कधीच कमी केली नाही. त्याच्यामुळे EQ आणि IQ हे सगळं हे नवीन पिढीला तुम्ही शिकवलं पाहिजे. इज अ पार्ट ऑफ मॅनेजमेंट. अरे लीडरशिप अगर दिल से नहीं होगा तो रोबोट क्या करेगा भैया. रस्ते बनवीन, सगळा इन्फ्रास्ट्रक्चर तयार करीन, पण दिल ही नहीं तुम्हारे लिए धड़केगा तो क्या करोगे उसके. सामाजिक परिवर्तन झालं नाही तर काय कराल तुम्ही. रस्ता पाणी वीज इज अ गिव्हन, होना ही चाहिए. त्याच्या पुढे काय, त्याच्या पुढे जर तुम्हाला समान अधिकार मिळाले नाहीत, त्याच्यात प्रत्येक मुलीला जर तिचा अधिकार मिळाला नाही तर उपयोग काय त्याचा. सामाजिक परिवर्तन आणि डेव्हलपमेंट हॅज टू गो हँड इन हँड. आणि जेव्हा मगाशी ज्याचा उल्लेख झाला, मी का क्लॅरिफिकेशन देणार होते, मला जो पार्लमेंटमध्ये अवॉर्ड मिळतो तो माझा नाही आहे, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांचा अवॉर्ड आहे. हा माझा सत्कार नाही आहे. तुम्ही एका विश्वासाच्या नात्याने मला निवडून देतात आणि देशात माझा पहिला नंबर येतो, हा तुमच्यामुळे येतो. तुम्ही मला ती संधी दिली. आणि मी माझी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. माझी गोष्ट अशी आहे की मी शाळेमध्ये एक ॲव्हरेज स्टुडंट होते. मला 70-80 पर्यंत मार्क मिळायचे आणि तेव्हा 70-80 हे इनफ होते. पण 90 मिळायची माझी क्षमता होती की नाही मला माहिती नाही, कारण का मी तेवढा अभ्यास करायची नाही. आता असं वाटतं, अरे काश कर लेते यार, करना चाहिए था. पण आता काय उपयोग, टाइम इज गॉन, जो गया वो वापस नाही आता. त्याच्यामुळे वेळेचं महत्त्व हे मुलांना कळलंच पाहिजे, कारण का तो परत येत नाही. मला खूप इच्छा आहे आता, अरे बोर्डात तेव्हा जरा यायला पाहिजे. गॉन, सुप्रिया सोडे, वो गया, अभी नेक्स्ट लाइफ, इस लाइफ में कुछ नहीं होने वाला तुम्हाला. त्याच्यामुळे प्रत्येक मिनिट दिवस जो जगताना तो पूर्ण सुखानी समाधानाने जगा, कारण का ये वापस नहीं आने वाला. सबसे बलवान कौन है ना, सबसे बलवान समय है, उससे ज़्यादा कोई बलवान नहीं है. त्याच्यामुळे मी जेव्हा शिकायचे तर 70-80% मार्क मिळायचे. मी माझ्या आईवडिलांना विचारायची की अहो तुम्ही मला का नाही कधी प्रोत्साहन दिलं. ते म्हणते यू हॅव टू बी मोटिवेटेड युअर सेल्फ. आम्ही किती ओरडून 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 काय होणार नव्हतं, स्वतःचा आतून वाटलं पाहिजे की मला हा अभ्यास करायचा आहे वगैरे. झालं, पास झाले,
मी एक ॲव्हरेज स्टुडंट होते आणि मी गमतीने सांगायचे की मी BBC होते. BBC म्हणजे काय माहिती आहे? कोणाला माहिती आहे BBC म्हणजे काय? BBC नावाचं चॅनल एक BBC ते नव्हते मी. BBC म्हणजे बॅक बेंचर्स क्लब, म्हणजे सबसे पीछे जाके बैठो. क्या मजा आ रहा है. पीछे झालं ते बघा, ते सगळे बॅक बेंचर्सला आवडलं. तुमच्याच पैकी मी एक. बॅक बेंचर पीछे बैठो मजे करो. समोर कार्यक्रम चाललाय, इथे एकाला चिमटा काढ, याला मस्ती कर, सब मजे में पीछे से बैठ रहे, मजा कर रहे. पुढे बसलं की असं बसायला लागतं, मागे बसलं की कुछ भी करो, कोई प्रॉब्लेम नाही आहे. तर मी जेन्युइनली एक बॅक बेंचर होते आणि मला असं वाटायचं ठीक आहे ना, लाईफ इज गोइंग ऑन, या जी लेंगे कर लेंगे. आणि त्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी पहिल्यांदा राज्यसभेत गेले. 3 वर्ष तिथे पार्लमेंटचं काम शिकले. त्याच्यानंतर 2 वर्ष, कोणालाही विचारा जे मला इतके वर्ष ओळखतात, मी पहिल्यांदा लोकसभा लढायच्या आधी बारामती लोकसभा मतदारसंघातलं गाव वाडी वस्ती मी फिरले. मी खासदार नव्हती इथली, बरोबर आहे. 2 वर्ष आधी, 2 वर्ष आधी मी गाव वाडी वस्ती एवढ्यासाठीच फिरले, कारण मला वाटलं की जर मी या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करणार असेल, मला एखादा स्वामी चिंचोळीतून फोन आला, मला कळणार पण नाही कुठल्या तालुक्यात आहे. किती मोठी यंत्रणा असली तरी कुणाला सांगायचं, अरे स्वामी चिंचोली, त्याला तर विचारू शकत नाही तालुका कुठला. तो म्हणेल मग कशाला निवडून गेलाय. करेक्ट. त्याच्यामुळे मी गाव वाडी वस्ती फिरले. मी रेग्युलरली जिल्हा परिषद मध्ये जायचे, मी रेग्युलरली कॉर्पोरेशन मध्ये जायचे. कुणालाही विचारा, माझं आयुष्य खूप पारदर्शक असतं. मी सोशल मीडियाचे आभार मानते. सोशल मीडियावर रोज मी कुठे 24/7 दुनियेला माहिती असतं. मी रोजच बाहेर असते, तर मला काय प्रॉब्लेम नसतो कोण काय टीका करेल. आपण तर पुरा अपने को पता है, आपने पुरा होमवर्क किया है. मी वाटत बघते पेपर कधी देत आहेत. ते असं असतं ना, बोर्ड एक्झाम झाल्यानंतर प्रिलिम होते, प्रिलिम नंतर वाढत परीक्षेच्या तारखा कधी येणार, असं माझं झालं. पण त्या काळामध्ये मला एवढंच वाटतं का, लोक म्हणायचे निवडून येणार आहे 2009 मध्ये, पण निवडून येणार असले तरी माझी काही नैतिक जबाबदारी आहे की नाही. मी लोकप्रतिनिधी आहे, लोकांची प्रतिनिधी आहे मी. इट्स नॉट अ डेस्क जॉब बस. आणि त्याच्यामुळे फुल अकाउंटेबिलिटी आपली असली पाहिजे. आणि खूप लोकांची मदत झाली मला. प्रत्येक त्या काळातला तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, पंचायत समिती मेंबर, सरपंच, त्यांच्यामुळे आज मी इथे उभं राहून भाषण करू शकते. माझं काही कष्ट नाही आहेत, ह्या सगळ्यांचे कष्ट आहेत. आणि आज जे इथे नाही आहेत त्यांचेही आहेत. याचं कारण असं, ज्यांच्यामुळे आपण, माझ्या आईने माझ्यावर एक संस्कार दिलेला आहे कि किसी का 2 पैसे का भी तुमने सुप्रिया कुछ किया होगा ना, उसने लिए अच्छा, कभी लाइफ में मत भूलना. त्याच्यामुळे ज्यांच्या तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ज्या दिवशी द्रौपदी मुर्मूंनी माझा सत्कार केला, बेस्ट पार्लमेंटेरियन ऑफ इंडिया फॉर 10 इयर्स, मी इथे आल्यावर फोन केला दुर्गाडे सरांना. दुर्गाडे सर आता वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करतात, पण जेव्हा मी निवडून आले तेव्हा दुर्गाडे सरांचं योगदान होतं, मी कधीच विसरणार नाही. दुर्गाडे सरांनी माझ्यासाठी प्रचार केलाय पुरंदरमध्ये. आणि जेव्हा द्रौपदी मुर्मू या सगळ्यातली उच्च, या देशाच्या राष्ट्रपती आहेत, त्या राष्ट्रपती जेव्हा आपला सत्कार करतो, तेव्हा सुप्रिया सुळे भूलना मत की त्या दुर्गाडे सरांनी, भरणे मामांनी, आपल्या रमेश आप्पा थोरातांनी त्यांनी केलंय ना. हर्षवर्धन पाटलांनी केलंय, हेही मी विसरणार नाही कधी. हर्षवर्धन पाटलांना आजही मी आदराने भाऊच म्हणते. आणि त्यांच्याशी माझ्याकडून आयुष्यभर कौटुंबिक संबंध जपलेच जातील. हे मी राहुल कुल बद्दल चांगलं बोलते, का मी राहुल कुल बद्दल वाईट बोलावं. ते एका वेगळ्या विचारात काम करतात म्हणून माझा काही वैरी होत नाही होतो. आणि मागच्या वेळेस राहुल कुलांची बायको माझ्या विरोधात लढली, सो व्हॉट, ही लोकशाही आहे. पण त्याही काळामध्ये राहुल कुलांचं आणि त्यांच्या मिसेस कांचन कुलचं मी मनापासून कौतुक करते की त्यांनी कधीही मर्यादा ओलांडून माझ्यावर टीका केली नाही आणि मीही त्यांच्यावर केली नाही. हेच तर आमचे संस्कार आहेत, म्हणून तर आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत. आणि हेच तर मराठी बाणा आहे ना, नाही तर दुसरा मराठी बाणा काय. ही लोकशाही आहे. ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांबद्दल मी तुम्हाला सांगितलं, ज्या यशवंतराव चव्हाणांचे संस्कार, आहो त्यांची भाषणं ऐकून बघा कधी. चव्हाण साहेबांचं पुस्तक तुमच्या लायब्ररीत आहे का नाही मला माहिती नाही. प्रत्येक मुलांनी ते पुस्तक, महिलांना तुम्हीही वाचा. मला कधी कधी वाटतं की ते तर मोठे राज्यकर्ते, मोठे नेते होतेच, पण त्याबरोबर ज्याला EQ आणि IQ मी म्हणत होते ना, EQ आणि IQचं अप्रतिम उदाहरण म्हणजे कैलासाचे यशवंतराव चव्हाण. व्हेरी हाय IQ,
शून्यातून विश्व उभं केलं, मोठे नेते झाले. त्यांची आई शिकलेली पण नव्हती, पण एवढे मोठे नेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि देशात मोठे नेते झाले. फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया, डिफेन्स मिनिस्टर ऑफ इंडिया, केवढी मोठी पदं भूषवली. विचार करा तुम्ही. हाय IQ आणि EQ कुठून? तुम्ही त्यांची पुस्तकं वाचा. केवढे मोठे लेखक होते ते, म्हणजे अप्रतिम. त्यांची पुस्तकं आणि भाषणं वाचली ना की आम्हाला वाटतं झालं भाषण करावं तर असं करायला पाहिजे. मी आजही पार्लमेंटमध्ये जेव्हा भाषण करते ना, तेव्हा माझी सगळी भाषणांच्या आधी मी 2 सेकंद मधु दंडवते, सुषमा स्वराज आणि चव्हाण साहेबांची आठवण काढतेच माझ्या मनामध्ये. कारण का माझ्यासाठी आदर्श पार्लमेंटेरियन म्हणजे YB चव्हाण, मधु दंडवते, सुषमा स्वराज, CD देव, किती नावं तुम्हाला सांगू. काय पार्लमेंटमध्ये इम्पॅक्ट केलाय त्यांनी. आज जे धोरणं आपण शिक्षणाची करतो ना, ती इथे नाही ठरत, ती पार्लमेंटमध्ये ठरतात. हा रस्ता तुम्ही बघता ना, मोठा 6 लेन हायवे, त्याचा निर्णय इथे नाही होत, तो दिल्लीला पार्लमेंटमध्ये होतो. तिथून अप्रूव्ह होतं, तेव्हा हे डेव्हलपमेंट होतं. बरोबर आहे. हे जोरात दाद देत आहेत माझ्या भाषणाला. पॉलिसी मेकिंग, पार्लमेंटमध्ये आम्ही पॉलिसी बनवतो. या देशामध्ये सर्व शिक्षा अभियानचा जो उपक्रम चालवला की नाही, तो कोणी चालवला? तो पार्लमेंटरी. आणि पार्लमेंटची माझ्यासाठी ती बिल्डिंग नाहीये, माझ्यासाठी ते लोकतंत्राचं मंदिर आहे. तुम्हाला आठवत असेल, जरी आमचे आणि मोदीजींचे किती मतभेद असतील तरी आमच्या सगळ्यांसाठी ते मंदिर आहे. जेव्हा मोदीजी पहिल्यांदा निवडून आले तेव्हा नतमस्तक त्याच पार्लमेंट बिल्डिंगमध्ये राहिले. बघितलं की नाही सगळ्यांनी? कारण का ते आमच्यासाठी मंदिर आहे. मला अजून आठवतं, 2006ला मी निवडून गेले तेव्हा पवार साहेबांनी नाही मला एवढं मार्गदर्शन. एक तर ते मार्गदर्शन कमी बोलतात पवार साहेब, ती त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे. नेमकंच बोलतात आणि कमी बोलतात. अभी समझने वाले को इशारा काफी आहे. खरंच आहे. ते कधी ते खूप नंतर खूप विचार केल्यावर कळतं की त्यांना नक्की काय बोलायचं होतं. इज व्हेरी गुड. ते चव्हाण साहेबांच्याकडून डायरेक्ट शिकले. चव्हाण साहेबांची भाषणं तुम्ही वाचून शिक. चव्हाण साहेब पण फार बोलके नव्हते असं मला वाटतं. मी खूप लहान होते ते गेले तेव्हा, त्याच्यामुळे माझा त्यांचा संवाद फक्त कडेवर घेतलेल्याचे काही फोटो वगैरे आहेत तेवढाच आहे. पण मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की जे तुम्ही कराल, म्हणजे मगाशी मी पार्लमेंटचं एवढं भरभरून का बोलत होते, जसं पार्लमेंट माझ्यासाठी मंदिर आहे तशी ही शाळा तुमच्यासाठी माझ्यासाठी मंदिर आहे. माझी शाळा माझं मंदिर आहेच, त्याच्यात काही वादच नाही. शाळा, कॉलेज, शिक्षक हा आपल्यासाठी एक आदर्श असतो. आता एक आदर्श शब्द वापरायला अडचण व्हायला लागली आजकाल, कारण आदर्श म्हणलं की लोक वेगळाच अर्थ काढतात. पण मी त्या आदर्शाबद्दल बोलत नाही. मी म्हणजे आता आदर्श संसदपटू म्हणलं की भीती वाटते, म्हणजे आदर्श संसदपटू म्हणू नका बाबा. पण अशी परिस्थिती दुर्दैवाने झालेली आहे समाजात. पण पुढच्या पिढीसाठी आपण सगळ्यांनी या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, चांगले संस्कार आहेत, हे शाळा आणि कुटुंबातून होतात. म्हणून मी तुम्हाला मगाशी सांगत होते की मला एवढेच मार्क शाळेत पडायचे, पण मी जेव्हा पार्लमेंटमध्ये तुमच्या आशीर्वादाने निवडून गेले, माझा परफॉर्मन्स वाढत गेला. ह्याचा हेतू काय आहे? मी पहिली आले त्याचं कौतुक नाही मी सांगत आहे तुम्हाला. मी तुम्हाला असं सांगते की जी गोष्ट आपल्याला आवडते ती आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला यश मिळतं. काही असू दे, तुम्हाला जे करायला आवडतं ते तुम्ही करा, पण ते तुम्हाला मनापासून आवडलं पाहिजे. जी सुप्रिया 5 वाजता गजर लावून उठायची आणि वाटायचं अरे कशाला अभ्यास, आज बिना गजरची पार्लमेंटमध्ये भाषण असताना 5 वाजता उठते. आय एम हायली कॉम्पिटेटिव्ह बाय नेचर. बाय नेचर आय एम नॉट तुम्ही माझ्या कुठल्याही बहीण भावांना विचारा सुप्रिया कॉम्पिटेटिव्ह आहे का नाही, पण पार्लमेंटमध्ये आय एम हायली कॉम्पिटेटिव्ह. आणि मी दुसऱ्यावर कॉम्पिटिशन करत नाही, स्वतःबरोबर करते. मागच्या वर्षी नंबर पहिला आला तर ह्याच्याहून या वर्षी आणखीन चांगले. दुसऱ्याची कशाला कॉम्पिटिशन करायची, त्याच्यात काय मजा. खुद से करो, इट्स मच हार्डर. आपल्यामध्ये बदलाव सातत्याने आपण आणले पाहिजे आणि त्याच्यातच जास्त आहे मनावरचा जो ताबा. अरे आरेला कार्य म्हणायला काय लागत नाही, तो आरे म्हणल्यावर कार्य न म्हणता गप्प बसून सहन करणं, त्याला जास्त ताकद लागते. आणि ही ताकद इज माइंड कंट्रोल अँड दॅट इज लिडरशिप. आणि लिडरशिप म्हणजे परत मी सांगते, लिडरशिप म्हणजे नेता नाही, ही पण लिडरशिप. घरात कोणीतरी काहीतरी बोललं तेव्हा गप्प बसता की नाही, त्याला ताकद लागते की नाही. कधीतरी प्रिन्सिपल काहीतरी कमी जास्त बोलले, इच्छा असते उलट उत्तर द्यायची, पण गप्प बसता की नाही, त्याला ताकद लागते की नाही. तुमच्या रोटरीमध्ये कोणीतरी मोठा माणूस तुम्हाला बोलतो तेव्हा जॉबवर ताकद लागते की नाही गप्प बसायला. दिस इज ह्युमन नेचर. दिस इज EQ अँड IQ. हाय IQ बट यू हॅव टू हॅव हाय EQ एज वेल. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा खूप गांभीर्याने आपण विचार करा.
अँड स्टुडंट्स ना आय एम गोइंग टू स्पीक इन इंग्लिशवर. तुम्हाला बोर नाही करणार, मी लवकर भाषण संपवणार आहे, मला पुढे पण कार्यक्रम आहे. कारण गुड आफ्टरनून. मी बघते ना तर मीच काहीतरी चुकीचं बोलायचे की मागून प्रिन्सिपल मला करेक्ट करतील. ओ सुप्रिया सुडे, गुड आफ्टरनून नाही झाला अजून, गुड मॉर्निंग आहे, 11:15 वाजले. गुड मॉर्निंग students. It's a pleasure and an honor for me to be here this morning with all of you. I am very happy that you are a part of the Vidya Pratishthan school now. I also have had the fortune of studying in an English medium school. But I learnt English not my first language. But Marathi will always be my first language because ती माझी मातृभाषा आहे. I am a very proud Maharashtrian, a proud Indian. I am very proud about my language. But at the same time, I am also proud that I learnt a foreign language and I am trying to excel and deliver superior results by using it as a tool. Why are languages interesting? Languages are interesting because they skill you. You have to skill yourself to excel in life. Why do I perform well in parliament is what people say. Is because I've worked very hard to skill. And if to skill, you have to read. Unless you read, you will not be able to skill yourself. How many people go to the library? Does the school have a library? How many of you go to the library? The girls don't go to the library? Which book do you get from the library? The book, boys have to tell me one name and the girls have to tell me one name. Chalo, which is your favorite book? Teachers, please no prompting, huh? Please. Yes, any of the boys want to tell me their favorite book? Pancharatna. Interesting. And girls, which is your favorite book? Sudha Murthy's which book? She's not a book, she's a writer. Which one? I see. How many of you like reading? How many of you prefer being on a computer? Does everybody know how to use a computer here? Does everybody have a mobile? Everybody has a mobile. Oh my God, I have to discuss this with your parents. काय हो पोरांना सगळ्यांना मोबाईल दिले काय? Okay, what do you do with a mobile? I'm very curious. I'll tell you what I do with my mobiles. If you tell me yours, I will tell you mine. Thank you. Does anybody watch reels on mobile? Anybody watches reels? I watch reels. Anybody else? What do you watch on reels? Cricket. Who's your favorite cricketer? Virat Kohli. MS Dhoni. Me. My favorite is MS Dhoni. And the girls, what do you watch? Chalo, bolo, bolo, don't be shy. Reels बघता का नाही? अरे तुम्ही तो खरं बोलला, आता पोरींना बोलू द्या. Which reels do you watch? It's okay, yeah. It's dance. Whose is your most favorite? Has anybody seen Master G Rocks? No. Then which other one? Does anybody make reels here? Anybody makes reels? Even I make reels. Of course I make reels. Follow me and check my account. What kind of reels I actually make reels, huh? Which ones do you watch? Acting. You want to become an actor? Yes. What kind of an actor do you want to become? Just What? normal actors. No, 1 minute. This is what I want to correct you all. Times have changed. There is no actor and actress. There is no gender to acting. So after today, if you ever want to say, never say you're an actress. Say I'm an actor. I'm an MP. I'm not a female MP or a male MP. Like that, actor is an actor. Farmer is a farmer. There is no gender. So you must say I'm an actor. Yeah. Alia Bhatt is an actor. Actor. Ranbir Kapoor is an actor. Actor. Okay? Yeah. आता female cricketer म्हणतात का? No. So there is no gender to our jobs. Cameraman, camera woman. So what kind of acting would you like to do? Theatre, cinema?
not choose yet. You haven't decided. Yeah. But do you take acting classes? No. You it's want? my hobby. Oh, it's your hobby. Yeah. So what would you like to be when you grow up? I'm thinking to become doctor also, actress also. Confused? Yes. No actress, actor. Actor, sorry. ओके ऐसा सब लोग कर लो, ऐसा कर लो कि इसका भी ऑटोग्राफ ले लो, बड़ी एक्ट्रेस एक्टर बन जाएगी तो बाद में अपने को फोटो भी सेल्फी भी नहीं देंगे, अभी से लेके रखो. In college also, they are saying to me actor, actor, actor. No, we have to say actor. Yeah. We should all help each other to grow. And if you make a mistake, it's perfectly all right. Please understand, English is a foreign language. It's not your mother tongue. And even if your mother tongue, if you make a mistake, it's okay. We all learn something new every day. I learn something new every day. Yeah. So do you. And it's okay to make mistakes. Don't be shy. Accept you've made it and don't repeat it. Because if you repeat the same mistake, then it's not a mistake, it's a choice you have made. So learn from your mistakes. We're all human beings. या गलती मैं भी रोज करती हूँ, लेकिन उससे सुधार लाती हूँ. गलती वो इंसान से ही वो होती गलती है. है इंसान से ही होती है. वाह, व्हाट अ ब्युटिफुल थिंग यू हॅव टॉट मी. गलती इंसान से ही होती है. बघा माझा आजचा टेक होम इज दिस. आई एम सो हैप्पी टू मीट यू. व्हाट इज योर नेम? श्रुति सिंह. श्रुति सिंह. Yeah. कहाँ की हो आप? मैं उत्तर प्रदेश की हूँ. कौन सा जिला? प्रयागराज. प्रयागराज से. Yes. जाती हो वहाँ? हाँ, हर साल का है. हर साल नानी रहती है वहाँ? हाँ, नानी दादी दोनों रहते अच्छा, नानी दादी. और मामा पापा क्या करते हैं? हैं. मम्मी पापा इधर ही ऐसे क्या करते हैं? कंपनी में काम करते हैं. कंपनी में. अच्छा लगता है यहाँ? हाँ. और प्रयागराज कैसे जाते हैं यहाँ उधर से? तो बहुत ही मजा आता है. क्या क्या कैसे जाती हो यहाँ से? ट्रेन से. ट्रेन से. यहाँ से पूना जाते हैं हाँ. और पूना से ट्रेन रह के प्रयागराज. हाँ. 24 घंटे लगते हैं. हाय हाय, 24 घंटे. फिर क्या अंताक्षरी के रील रील. रील देखते देखते 24 घंटे निकल जाते हैं. नहीं, 24 घंटे पढ़ाई भी जरूरी है. थोड़ा पढ़ाई भी कर लेती हो, थोड़ी सी. हाँ. चार्जर लेना मत भूलना, नहीं तो बैटरी निकल जाएगी रील देखते देखते. यस. मेरा भी, मैं चार्जर हमेशा साथ में रखती हूँ. नाइस, लवली टॉकिंग टू. थैंक यू. मेरे बहुत है दोस्त उत्तर प्रदेश में. थैंक यू. इट्स अ ब्युटिफुल स्टेट. एनीबडी एल्स? पोरांना काय बोलायचंय का? आपलं वेळेचं काय आहे? निघायचंय का? निघायचं. चलो, एनी वन लास्ट क्वेश्चन बॉयज? वुड यू लाइक टू आस्क मी? टेल मी. You want me to follow anybody on Instagram who I may not be following? Some important reel that you have seen which you think I should see? सुप्रिया ताई, I love you. Oh, how sweet. Thank you. Thank you so much. संसदरत्न परमनंट खासदार माननीय सुप्रियाताई सुळे यांना माझा नमस्कार. Thank you. Thank you. Thank you very much. Very kind of you. बघा, जर सुप्रिया सुळे संसद रत्न होऊ शकते तर तुम्ही होऊ शकता. यू कॅन अचीव एनी ड्रीम दॅट यू वॉन्ट. यू ड्रीम बिग बट नो शॉर्टकट टू सक्सेस. मेहनत तो करना पड़ेगा. नो शॉर्टकट. विराट कोहली बनना है ना तो मेहनत करनी पड़ेगी रोज. टाइम पे सोना पड़ेगा, उठना पड़ेगा जल्दी, मम्मी का सुनना पड़ेगा और टीचर का भी सुनना पड़ेगा. देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस अँड यू हॅव टू वर्क हार्ड अँड रीड. पुढच्या वेळेस माझी विनंती राहील की सगळी मुलं जेव्हा असतील ना, एखाद्या चांगल्या पुस्तकावर डिस्कशन करू. तुम्ही असं करा, आमचं जरा जून महिना झाल्यानंतर ना कधीतरी तुम्ही एक पुस्तक वाचा, त्याचे नाव मला द्या. मी पण ते पुस्तक वाचन येईन आणि विल हॅव अ ब्युटिफुल बुक डिस्कशन. ओके, चालतंय का? तुमच्या सगळ्या आईला पण बोलवा, त्या पण टाळ्यावर जातात, त्यांना पण येऊ दे बुक डिस्कशन मध्ये. वाय नॉट? मदर्स ऑल्सो मस्ट वर्क. माझ्या सगळ्या ज्या शाळा ज्या मी बघते ना, त्याच्या सगळ्यामध्ये सगळ्या ज्या आई असतात ना, त्यांना लायब्ररीमध्ये आम्ही इन्व्हॉल्व करतो. याचं कारण असं की त्या आईंना पण येऊ दे ना लायब्ररीत वाचायला. व्हॉट इज द प्रॉब्लेम? किंवा त्यांना एखादं मुलाला पुस्तक वाचायचं असेल तर लायब्ररीशी अनेक वेळा आई चर्चा करते की कुठलं पुस्तक वाचलं तर माझ्या मुलाचं मराठी सुधारेल, हिंदी सुधारेल, इंग्रजी सुधारेल, जनरल नॉलेज. इट हॅज टू बिकम लाईक अ कम्युनिटी ऍक्टिव्हिटी. शाळा ही विद्या प्रतिष्ठानची नाही आहे, ही तुमची आहे. आम्ही फक्त चालवणारे आहोत. सगळी ती तुमची. इट्स आवर बेबी. इट इज नॉट माय बेबी. इट्स आवर बेबी. त्याच्यामुळे ह्या वास्तूमध्ये जितके फुटफॉल्स येतील, जितक्या वेळा तुम्ही याल, जितके पालक एंगेज होतील, तितक्या ह्या वास्तूमध्ये अजून ती उभारून येईल. त्यामुळे माझी ह्यालाही विनंती आहे की तुम्ही सगळ्या मॅनेजमेंटशी एकदा डिस्कस करून घ्या. या आहेतच आज त्यांच्या वतीने, पण एव्हरी स्कूल द पेरेंट हॅज टू बी फुल्ली एंगेज्ड.
म्हणजे माझ्या मुलांच्या शाळेमध्ये आम्हाला एवढं करायचं असं वाटायचं, अरे बापरे, ती खासदारकीचं काम कमी पण शाळेचं जास्त. पण फुल एंगेजमेंट. आणि त्या पालकांना त्या शाळेत इतकं एंगेज बघून मुलांनाही अभिमान वाटतो की माझी आई रोज शाळेत येते. आता मुझे बडा इशारा हो रहा है की बस हो गया अभिभाषण. त्याच्यामुळे आता आज बरेच माझे बाकीचेही कार्यक्रम आहेत, तिथे मला जायला लागेल. पण आज इथे आल्यानंतर सगळ्या विद्याप्रतिष्ठानच्या एंटायर टीम, जे बारामतीवरनं पवार सर आले, गुजरताई आले, ते सगळे बारामतीवरनं. Excuse me, ma'am. येस, Why are you not distributing cycles to boys? we are going to do that in the next step. I promise you. It's my promise Come on. to you. We will do that immediately. I agree with you. Okay, ma'am. Too much injustice. I also have a son and a daughter. I feel I'm being very unfair. Yes, ma'am. I like your suggestion. पुढच्या टप्प्यात आपण प्रिन्सिपलला सांगू की आता मुलांसाठी पण करायचं. किंवा लेट्स डू वन थिंग, विल चेंज द फॉर्म्युला. तुझं नाव काय? आदिनाथ. Adhiraj, let's do it like this. From after this, whenever we have a program, let's do 50-50. If we have 100 cycles, we will give 50 to boys and 50 to girls. Is that okay? Okay, ma'am. And we will call it the Adhiraj model. Okay, It will ma'am. be the Adhiraj model of distribution. I'm actually going to do that. Nitin, yaad rakhna, we will call it the Adhiraj program. I'll do that. Thank you, ma'am. Okay, but see, this is the beauty. We have to grow together. See, आज तो मैंने 2 चीज सीखा. एक, गलती तो इंसान ही करता है, और जितना लड़कियों को करो उसका 50% लड़कों के लिए करो. सी, एव्हरी डे आपण प्रत्येकाकडून, तुम्ही म्हणाल हे तर लहान आहे, तुम्ही वयाने मोठे आहात. नो, मैं सबसे सीखती हूँ. छोटे से बड़े तक रोज कोई ना कोई कुछ तो अच्छा बुरा सिखाता है. बुरा भी सिखाते हैं कभी कभी, लेकिन बुरे को मैं ना म्हणती हूँ. सो यू हॅव टू लर्न टू से नो, ऑल ऑफ यू. मी तुम्हाला सांगते, मी माझ्या मुलाला आणि मुलीला नाही म्हणायला शिकवलेलं आहे. मित्र म्हणतो म्हणून हे करा. नो 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 नो, हे माझ्या आईला चालणार नाही. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, जी मी माझ्या मुलांना खूप सिम्पली एक्सप्लेन केलेली आहे, की अशी कुठलीही गोष्ट करू नका जी समाजात तुम्ही पब्लिकली करू शकत नाही. करेक्ट? पब्लिकली सिगरेट ओढू शकता का? नाही की नाही? इट्स अ बॅड थिंग, इट्स अ बॅड हॅबिट. त्यामुळे जी गोष्ट पब्लिकली तुम्ही करू शकता तेवढीच करा. मी सांगत नाही की हे कर आणि हे करू ना. नो नो नो, कैन यू डू दिस इन पब्लिक? नो मम्मा. देन डोंट डू इट. सिंपल. खुद का दिमाग चलाव आणि मुलांवर विश्वास टाका. तुम्ही जर तुमच्या मुलांवर विश्वास आणि जबाबदारी टाकतील, ते विल डिलिव्हर सुपिरियर रिझल्ट्स टू यू. म्हणजे तुम्हाला तुमची मुलं अशी म्हणतील, अरे बापरे, आपली मुलं खरंच. आणि ज्या घरात आजी आजोबा आहेत ना, त्या घरातली मुलं नेहमी चांगलीच निघतात. कारण का आईपेक्षा गुंजभर प्रेम आजी आजोबा मुलांपेक्षा करतात. माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण का आपण इम्पेशंट असतो, चला 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 मुलांना. आजी आजोबा म्हणते ऐकून घ्या. त्यामुळे ज्या घरात आजी आजोबा आहेत त्यांचा मान सन्मान करा. मुलं तर करतातच, तुम्हीही करा. आणि चांगले घरातले संस्कार हे आजी आजोबांच्या माध्यमातूनच मुलांवर होतात. त्याच्यामुळे ही आपली जी संस्कृती आहे ही जपण्यासाठी संस्था तर प्रयत्न करेलच. आपले शिक्षक अतिशय उत्तम आहेत, ते करतीलच. पण त्याबरोबर तुम्हीही आपल्या ह्या, आपण एक परिवार म्हणून, आपण सगळे कुटुंब म्हणून काम करतो, तर या कुटुंबामध्ये चांगलं शिक्षण देऊन माझ्या अपेक्षा आहेत की कधीतरी त्या मुलीचा ऑटोग्राफ घ्यायची आणि एक मोठी ॲक्टर म्हणून मला संधी मिळेल. फिल्मफेअर अवॉर्डला मी जाईन आणि म्हणेन, अरे ये तो आपला स्वामी चिंचोळीच्या शाळेतली आपली ही मुलगी आहे. दिस इज व्हॉट वी अस्पायर फॉर. आता अधिराज काय करणार आहे मला माहिती नाही, का तो विराट कोहली होणार आहे. तर विराट कोहली झाला तर वानखडे स्टेडियम लाव जा, आदिराज करीन मी तुझ्यासाठी. दिस इज द ब्युटी ऑफ लाईफ अँड दॅट्स व्हॉट एज्युकेशन अँड इन्स्टिट्यूट्स आर. इन्स्टिट्यूट्स आर म्हणजे ही नुसती एक वास्तू नाही हो, हे प्रेम आहे, हे संस्कार आहे, आणि ही आपल्या सगळ्यांची पुढची ओळख आहे. ह्याच्या मागे खूप लोकांचे कष्ट आहेत आणि त्याच्यात प्रेम आहे आणि आदर आहे. त्यामुळे विद्याप्रतिष्ठानच्या माध्यमातून आज एक अतिशय उत्तम कार्यक्रम इथे झाला. याबद्दल मी विद्याप्रतिष्ठानच्या सगळ्या ट्रस्टीजचे मनपूर्वक आभार मानते. आणि आदिराजचा प्रोग्राम पुढच्या वेळेसपासून आपण सुरू करू असा शब्द देऊन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझा जे आपण सगळ्यांनी सत्कार केला याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.